नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजच्या आपल्या या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण महिला व बाल विकासावरील महत्त्वाच्या योजनांचा या ठिकाणी आपण समावेश केलेला आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघूया। पहा, एकात्मिक बालविकास योजनेची उद्दिष्टे कोणती? आता या ठिकाणी काय विचारलं आपल्याला? एकात्मिक बालविकास योजनेची उद्दिष्टे विचारले। आता एकात्मिक बालविकास योजना म्हणजेच कोणती योजना? तर ICDS योजना, आणि हिची उद्दिष्टे या ठिकाणी आपल्याला विचारलीत। मग पहिलं उद्दिष्ट काय दिलं बघूया। 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या पोषणाचा व आरोग्याचा दर्जा सुधारणे। दुसरं काय दिलंय? बालकांच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकासाची पायाभरणी करणे। हे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे। बालकांची मर्त्यता, आजार, कुपोषण आणि शालेय गळती कमी करणे, हे सुद्धा बरोबर आहे। ड काय दिले? बालकांचे आरोग्य व पोषणविषयक गरजांची काळजी घेण्यासाठी मातांची क्षमता विकसित करणे, हे सुद्धा बरोबर आहे। मग या ठिकाणी आपलं उत्तर काय येणार आहे? वरील पैकी सर्व बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एकात्मिक बालविकास योजना कोणत्या वयोगटासाठी आहे? पहा, 0 ते 6 वयोगटातील बालकांसाठी। ह्या बालकांचं काय करणार आहे? पोषणाचा आणि आरोग्याचा दर्जा या योजनेमध्ये सुधारला जाणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, बालकांच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकासाची पायाभरणी या योजनेद्वारे केली जाणार आहे। त्याच्यानंतर बालकांची मर्त्यता म्हणजे बालमृत्यूचं प्रमाण, बालकातील आजार, बालकातील कुपोषण आणि शालेय गळती कमी करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे किंवा या योजनेचं उद्दिष्ट आहे। त्याच्यानंतर चौथं उद्दिष्ट काय? पहा, बालकांचे आरोग्य आणि पोषणाविषयक गरजांची काळजी घेण्यासाठी मातांची क्षमता विकसित करणे, म्हणजे मातांना काय करायचं? या ठिकाणी साक्षर करायचंय। कोणत्या गोष्टी संदर्भात? बालकांचं आरोग्य आणि बालकाच्या पोषणासंदर्भात मातामध्ये जागृती निर्माण करायची, असे हे या योजनेचे काय आहेत? उद्दिष्टे आहेत। खूप महत्त्वाची योजना आहे, उद्दिष्टे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल वरील पैकी सर्व। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण, प्रश्न क्रमांक 2 आहे। पहा, काय विचारलं बघा, एकात्मिक बालविकास योजनेचे लाभार्थी ओळखा। आता ही जी एकात्मिक बालविकास योजना आहे, तिची मागच्या प्रश्नात आपण काय पाहिली होती? उद्दिष्ट पाहिली होती। इथं काय सांगितलं आपल्याला? या योजनेचे लाभार्थी कोण आहेत हे आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितलेलं आहे। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। मग बघूया कोण कोण आहे लाभार्थी। 18 वर्षाखालील बालके, 6 वर्षाखालील बालके, गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा माता। मग यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? तर ब, क आणि ड हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। का? तर या ठिकाणी बघा, 18 वर्षाखालील बालके हे काय आहे? चुकीचं आहे। मग या योजनेचे लाभार्थी कोण आहेत? तर 6 वर्षाखालील बालके हे बरोबर आहे। त्याच्यानंतर गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा माता, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? ब, क आणि ड बरोबर। मग कुठे ऑप्शन ब, क आणि ड बरोबर? ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला ब, क आणि ड बरोबर दिलेला आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं, तुम्हाला प्रश्नामध्ये काय केलं जातं? त्यांनी चालू कुठंतरी चुकीचं दिलेलं असतं। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू, 3 नंबर। आता हे थोडे प्रश्न थोडेसे मोठाले असल्यामुळे मी तर झूम आउट करतोय, त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसतंय की नाही मला कल्पना नाही, पण मी प्रश्न वाचतो, तुम्ही लक्ष व्यवस्थित ठेवा। ठीक आहे, एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत खालील पैकी कोणत्या सेवा पुरवण्यात येतात? आता बघा, पहिला प्रश्न होता आपल्याला उद्दिष्ट विचारली, दुसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलं? लाभार्थी घटक विचारले, आणि आता या प्रश्नामध्ये काय विचारलं की ह्या योजनेअंतर्गत कोणत्या सेवा पुरविण्यात येतात असं विचारलंय। ठीक आहे, मग बघूया याच्या अंतर्गत कोणत्या सेवा पुरवण्यात येतात। पहिलं काय दिले बघा? अ, पूरक पोषण पुरवता येतं का? येतं। त्याच्यानंतर बघा, पूर्वशालेय अनौपचारिक शिक्षण, पूर्वशालेय शिक्षण दिलं जातंय, पोषण व आरोग्याचं शिक्षण दिलं जातंय, लसीकरण केलं जातं, आरोग्य तपासणी केली जाते, संदर्भित सेवा म्हणजे याच्या संदर्भाच्या बाकीच्या ज्या सेवा असतील ह्या सुद्धा काय केल्या जातात? अंगणवाडीमध्ये दिल्या जातात। मग इथं आपलं उत्तर काय येणार आहे? वरील पैकी सर्व हे बरोबर हे आपलं उत्तर येणार आहे। मग बघा, एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत, आता एकात्मिक बालविकास योजना म्हणजेच काय? तर अंगणवाडी, सरळ सरळ म्हणू शकतो अंगणवाडी। मग अंगणवाडी अंतर्गत कोणकोणत्या सेवा पुरवल्या जातात? पहा, पूरक पोषण पुरवलं जातंय, पूर्वशालेचं अनौपचारिक शिक्षण दिलं जातं, पोषण व आरोग्याचं शिक्षण दिलं जातं, लसीकरण केलं जातं, त्याच्यानंतर आरोग्य तपासणी
आणि संदर्भित सेवा या ठिकाणी दिल्या जातात। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 4 नंबर, पूरक पोषण योजनेबाबत चुकीची जोडी ओळखा। आता इथं जी योजना आहे कोणती, पूरक पोषण, या योजनेबाबत आपल्याला चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायला सांगितली। मग पहिलं काय दिले बघा, 6 ते 72 महिना बालक 500 कॅलरी ऊर्जा आणि 12 ते 15 ग्रॅम प्रोटीन। ठीक आहे, दुसरं काय दिलंय, 6 ते 72 महिना कुपोषित बालक 800 कॅलरी ऊर्जा आणि 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन। आणि तिसरं काय दिलंय पहा, गर्भवती स्तनदा माता 600 कॅलरी ऊर्जा आणि 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन दिले। मग यापैकी आपल्याला कोणतं ओळखायला सांगितलंय, चौथा ऑप्शन यापैकी नाही, आणि आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितली। मग यापैकी चुकीची जोडी कोणती आहे, तर पर्याय क्रमांक 2 ही आपली चुकीची जोडी आहे। ठीक आहे, मग तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की 6 ते 72 महिन्या बालकासाठी किती कॅलरी आहेत, 500 कॅलरी, आणि किती ऊर्जा आहे, 12 ते 15 ग्रॅम प्रोटीन आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर गर्भवती स्तनदा मातांसाठी किती कॅलरी ऊर्जा आहे, 600 कॅलरी ऊर्जा आणि 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन आहे। कोणत्या योजनेअंतर्गत, पूरक पोषण योजनेअंतर्गत। महत्वाची योजना आहे, लक्षामध्ये ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी आपली टेस्ट सिरीज TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे। म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जेवढा सिलेबस आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविकाला, त्या सगळ्या सिलेबसचे, सगळ्या विषयाचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असतील। मग याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल, तर तुम्हाला या ठिकाणी एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील, त्याचबरोबर TCS ने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील। आता या 100 प्रश्नपत्रिका असतील, एका प्रश्नपत्रिकेत किती असतात, 100 क्वेश्चन असतात। म्हणजेच तुमच्याकडे TCS ने घेतलेले 10,000 अतिशय IMP असे क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील। ठीक आहे, त्याचबरोबर टेस्ट सिरीज वरतीच आपण फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत। मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDSच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। मग या सगळ्यांचा जर तुम्ही अभ्यास केला मित्रांनो, ह्या सगळ्यांचा अभ्यास केला तर परीक्षेमध्ये तुम्ही 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी तुम्ही सहज घेऊ शकता। आणि जर परीक्षेमध्ये एवढे मार्क घेतले तर तुमचं सिलेक्शन काय होणार, 100% तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार। ठीक आहे, मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 250 रुपये किंमत आहे। परंतु त्याच्यामध्ये सुद्धा जर ऑफरनुसार तुम्ही जर आज आपली ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळणार आहे। मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30। पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोन पे नंबर आहे। याच्यावरती 149 रुपये पे करा आणि त्याचा एक काय करायचं तुम्हाला, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे। व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30। तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये काय केलं जाईल, संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 5, एकात्मिक बालविकास प्रकल्पाची सुरुवात केव्हा करण्यात आली। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की एकात्मिक बालविकास प्रकल्पाची जी सुरुवात आहे ही सुरुवात केव्हा करण्यात आली असं आपल्याला विचारलंय। मग सुरुवात कधी करण्यात आली होती ही, तर ही 2 ऑक्टोबर 1975 ला। खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला तारखेसहित लक्षात ठेवायचं आहे, 2 ऑक्टोबर 1975। ठीक आहे, खूप महत्त्वाचा आहे। पुढचा प्रश्न बघूया 6 नंबर, काय विचारलंय बघा, एकात्मिक बालविकास योजनेबाबत चुकीची जोडी ओळखा। आता ही जी एकात्मिक बालविकास योजना आहे हिच्या बाबत आपल्याला या ठिकाणी काय करायला सांगितलंय, चुकीची जोडी ओळखायला सांगितली। ठीक आहे, मग बघूया चुकीची जोडी कोणती आहे। शालेय पूर्व शिक्षण 3 ते 6 वर्षातील बालक, ही जोडी काय आहे, बरोबर आहे। शालेय पूर्व शिक्षण काय आहे, 3 ते 6 वर्षातील बालक, यालाच काय म्हणतात,
पूर्व प्राथमिक गट काय म्हणतात आता सध्याला शास्त्रीय नाव दिलंय पूर्व प्राथमिक गट किंवा पूर्व प्राथमिक शिक्षण काही पण म्हटलं तरी चालेल, ठीक आहे। त्याच्यानंतर लसीकरण 6 वर्षाखालील बालक, गरोदर व स्तनदा माता। आता या ठिकाणी बघा एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत लसीकरण केलं जातं, परंतु कोणाचं केलं जातं? 6 वर्षाखालील बालकांचं। परंतु गरोदर व स्तनदा मातांचं लसीकरण या योजनेअंतर्गत केलं जात नाही, म्हणून हे विधान काय असणार आहे? चुकीचं असणार आहे किंवा ही जोडी चुकीची असणार आहे। म्हणून आपलं या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे। त्याच्यानंतर पोषण व आरोग्य शिक्षण, गरोदर व स्तनदा माता ही जोडी काय आहे? बरोबर आहे, ठीक आहे। मग लक्षात ठेवायचं तुम्हाला शालेय पूर्व शिक्षणाचे वर्ष किती आहेत? 3 ते 6 वर्ष आहेत। लसीकरण कोणाचं केलं जातं? 6 वर्षाखालील बालकाचं केलं जातं। पोषण व आरोग्य शिक्षण, गरोदर व स्तनदा माताचं, ठीक आहे। पुढचा 7 नंबर, एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत स्नेह शिबिर कोणत्या कारणासाठी राबवले जाते? आता काय विचारलंय? ही जी एकात्मिक बालविकास योजना आहे याच्या अंतर्गत स्नेह शिबिर कोणत्या कारणासाठी राबवले जातं असं विचारलंय। मग पहिलं ऑप्शन काय दिलंय? 6 वर्षाखालील बालकामधील मध्यम व तीव्र कुपोषणाचा प्रतिबंध व उपचार करण्यासाठी। मग हेच आपलं उत्तर बरोबर आहे। मग लक्षात ठेवायचं 6 वर्षाखालील बालकामधील मध्यम व तीव्र कुपोषणाचा प्रतिबंध व उपचार करण्यासाठी काय केलं जातं? स्नेह शिबिर राबवलं जातं। खूप महत्त्वाचं आहे, प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात। मग कशासाठी राबवलं जातं स्नेह शिबिर? पहा, 6 वर्षाखालील बालकामधील मध्यम व तीव्र कुपोषणाचा प्रतिबंध व त्याचा उपचार करण्यासाठी राबवलं जातं, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूया 8 नंबर, 20 नोव्हेंबर 1924 रोजी बाल हक्काची सुप्रसिद्ध अशी डॅश डॅश अशी घोषणा करण्यात आली। मग बाल हक्काची सुप्रसिद्ध अशी कोणती घोषणा 20 नोव्हेंबर 1954 केली होती? तर ती होती जिनिव्हा घोषणा। खूप महत्त्वाचं आहे। आणि कधी केली होती? 20 नोव्हेंबर 1924। लक्षात ठेवा, तारखेसहित लक्षात ठेवा, प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत, ठीक आहे। पुढचा 9 नंबर, एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत लसीकरण यामध्ये कोणत्या रोगाविरुद्ध रोगप्रतिकारक क्षमता प्राप्त करून देण्याचा उद्देश आहे? म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ विचारलंय की एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत कोणकोणत्या रोगासंदर्भात लसीकरण केलं जातं, ठीक आहे। मग बघूया, गोवर आहे, पोलिओ, क्षयरोग आणि धनुर्वात। मग आपलं उत्तर काय येणार आहे? वरील पैकी सर्व बरोबर, कारण वरील पैकी सर्व रोगाविरुद्ध काय रोगप्रतिकारक क्षमता प्राप्त करून देण्यासाठी या ठिकाणी लसीकरण केलं जातं, ठीक आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूया 10 नंबर, एकात्मिक बालविकास योजनेसंदर्भातील प्रश्न आहे। पुन्हा सुद्धा आपल्याला काय विचारलंय बघूया, पहा, एकात्मिक बालविकास योजनेची सुरुवात 2 ऑक्टोबर 1975 ला झाली, बरोबर आहे, आत्ताच आपण सांगितलं होतं। त्याच्यानंतर काय विचारलंय? उद्देश 0 ते 6 वयाच्या बालकांच्या पोषण व आरोग्याच्या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे, हे पण आपण पाहिलंय। या योजनेचा उद्देश काय आहे? तर 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची पोषण आणि आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे उद्देश आहे। त्याच्यानंतर काय विचारलंय? काय सांगितलंय? योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण आवश्यकतेबाबत काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम बनवणे। पहिल्याच प्रश्नामध्ये आपण पाहिलं होतं। मग इथं काय येईल? अ, ब आणि क बरोबर। मग अ, ब आणि क बरोबर कुठे? पहा, पर्याय क्रमांक 4 आहे आपल्याला, पहा, अ, ब आणि क बरोबर, ठीक आहे। म्हणजे सगळेच बरोबर, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूया 12 नंबरचा, काय विचारलंय? प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? आता कोणत्या कार्यक्रमाचा उद्देश विचारला आपल्याला? प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा जो कार्यक्रम आहे याचा उद्देश काय आहे असं आपल्याला विचारलंय। मग या कार्यक्रमाचा उद्देश काय बघा, पर्याय क्रमांक 2, एकही मूल शैक्षणिकदृष्ट्या अपेक्षेपेक्षा कमी असणार नाही यासाठी मुलांमधील मूलभूत क्षमता ओळखून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वयोगटानुरूप अपेक्षित शैक्षणिक क्षमता संपादित केलेली आहे किंवा नाही याची पडताळणी करणे, हे कोणत्या कार्यक्रमाचा उद्देश आहे? तर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा। खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे, खूप झपाट्याने खूप जोरामध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे, ठीक आहे। 13 नंबर बघूया, राष्ट्र महिला नावाची वृत्तपत्रिका कोण प्रकाशित करते? राष्ट्र महिला या नावाची वृत्तपत्रिका कोण प्रकाशित करते असं विचारलंय। मग याचं उत्तर आहे राष्ट्रीय महिला आयोग, हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे, ठीक आहे।
पुढचा प्रश्न बघूया 14 नंबर. खालील विधाने कोणत्या योजनेशी संबंधित आहेत असं विचारलंय. बघूया पहिलं विधान काय आहे बघा. 14 नोव्हेंबर 2014 रोजी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांच्याद्वारे नवी दिल्लीतून ही योजना सुरू करण्यात आली. दुसरं काय दिलंय, स्वच्छ अंगणवाडी, स्वच्छ जागा, स्वतःची स्वच्छता, स्वच्छ भोजन, स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालय इत्यादी या कार्यक्रमांतर्गत शाळेत जाणाऱ्या मुलांना उपलब्ध करून देणे हे या योजनेचा उद्देश आहे. मग आता इथं ही योजना कोणती असणार आहे बघा. सगळं स्वच्छ, स्वच्छ अंगणवाडी, स्वच्छ जागा, स्वतःची स्वच्छता, स्वच्छ भोजन, स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालय. मग ही योजना कोणती आहे, राष्ट्रीय बाल स्वच्छता कार्यक्रम आहे. खूप महत्त्वाचा आहे. मग इथं दुसरा प्रश्न विचारू शकतात की राष्ट्रीय बाल स्वच्छता कार्यक्रम कधी चालू झाला, तर कधी 14 नोव्हेंबर 2014ला. पुन्हा प्रश्न विचारू शकतात की या कार्यक्रमाची सुरुवात कुठून केली, तर कुठून केली, नवी दिल्लीतून सुरुवात केली. आणि या कार्यक्रमाची सुरुवात कोणी केली असं पण विचारू शकतात. मग केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी या कार्यक्रमाची काय केली होती, सुरुवात केली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 15 नंबर. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत डॅश शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो. आता आपण काय पाहिलं होतं, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचं उद्दिष्ट पाहिलं होतं. आता इथं काय सांगितलंय की कोणत्या वयोगटामध्ये किंवा कोणत्या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये समावेश होतो असं विचारलंय. मग काय, 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमामध्ये समावेश होतो. लक्षात ठेवा, कार्यक्रमाचं नाव पण महत्त्वाचं आहे, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम. ठीक आहे. पुढचा 16 नंबर काय विचारले बघा. देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी होत्या. विधान बरोबर आहे. दुसरं काय दिलंय, देशातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू होत्या. दोन्ही विधान बरोबर आहेत. मग लक्षात ठेवायचं, देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या, सुचेता कृपलानी होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर देशातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या, त्या होत्या सरोजिनी नायडू. आणि या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची झाली होती, तर ही कोणत्या राज्याच्या होत्या, उत्तर प्रदेश. सरोजिनी नायडू सुद्धा राज्यपाल कोणत्या राज्याच्या होत्या, उत्तर प्रदेश. या मुख्यमंत्री कधी झाल्या होत्या, 1963ला सुचेता कृपलानी. आणि ही मला वाटतं 1947लाच राज्यपाल झाल्या होत्या. ठीक आहे, सरोजिनी नायडू. मग आपलं उत्तर काय असणार आहे, अ आणि ब बरोबर. ठीक आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश सारख्या राज्याला 1963ला महिला मुख्यमंत्री मिळाली, पण आपलं महाराष्ट्र असं आहे की त्याला अजून महिला मुख्यमंत्री मिळाली नाही. मग खरंच आपण पुरोगामी आहोत का, एकदा विचार करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण 17 नंबर. खालील विधाने पहा. 1989 साली सुरू झालेली महिला समाख्य योजना महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी होती. 2000 साली सुरू झालेली किशोरी शक्ती योजनेमध्ये लाभार्थी वयोगट 11 ते 18 वर्ष होता. आता या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, खालील विधान बघून कोणतं विधान कसं सांगायचंय. मग याचं उत्तर काय असणार आहे, अ आणि ब बरोबर, म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. मग लक्षात ठेवायचं, महिला समाख्य योजना कधी सुरू झाली होती, 1989ला. आणि त्याच्यानंतर 2000 साली कोणती योजना सुरू झाली, किशोरी शक्ती योजना. आणि याच्यामध्ये लाभार्थी वयोगट काय होता पहा, 11 ते 18 वर्ष. 11 ते 18 वर्षे काय होतं, याच्यामध्ये लाभार्थी वयोगट होता. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू 18 नंबर. सौभाग्य योजनेबाबत विधान स्पष्ट करायला सांगितलं आपल्याला. सौभाग्य योजनेबाबत खूप महत्त्वाची अशी योजना आहे. मग बघूया या ठिकाणी बघा, पहिलं विधान काय आहे, या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 25 सप्टेंबर 2017 रोजी झाला. बरोबर आहे विधान. कोणती योजना, सौभाग्य योजनेबाबत बघतोय आपण. दुसरं विधान बघू. या योजनेचा मुख्य उद्देश शहरी आणि ग्रामीण भागातील विजेपासून वंचित राहिलेल्या कुटुंबांना मोफत वीज पुरवठा करणे हा आहे. हा पण काय आहे, बरोबर आहे. या योजनेचा उद्देश महिलांच्या जीवनमानात सुधारणा करणे आहे. बरोबर आहे. या योजनेचा उद्देश केरोसिनच्या वापराला पर्याय निर्माण करणे हा आहे. हे सुद्धा बरोबर आहे. मग आता बघा, अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, क बरोबर आहे आणि ड बरोबर आहे. म्हटलं आपलं उत्तर काय असणार आहे, वरील पैकी सर्व बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे. मग वरील पैकी सर्व बरोबर कुठे दिले आपल्याला पहा, पर्याय क्रमांक 4 आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे.
पुढचा प्रश्न 19 नंबर, जननी सुरक्षा योजना केव्हापासून राबवली जाते? आता कोणती योजना विचारली आपल्याला? जननी सुरक्षा योजना विचारले. खूप महत्वाची योजना आहे. ही योजना केव्हापासून राबवली जाते असं विचारलं आपल्याला. मग ही योजना केव्हापासून राबवली जाते? तर 2005 पासून राबवली जाते. ठीक आहे. पुढचा महत्वाचा प्रश्न बघा, चुकीची जोडी ओळखायला सांगितली. आता इथं काय दिले पहा, प्रसिद्ध अशा महिला दिल्यात आणि पुढे त्यांचं आत्मचरित्र दिले आणि याच्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितली. मग पहिली काय दिली पहा, सायना नेहवाल प्लेइंग टू विन, बरोबर आहे. MC मेरी कॉम हे सुद्धा बरोबर आहे. आशा पारेख द हिट गर्ल हे सुद्धा बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय असेल की यापैकी एकही जोडी चुकीची नाही. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय, सायना नेहवालच्या आत्मचरित्राचं नाव काय? प्लेइंग टू विन आहे. मेरी कॉमच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे? MC मेरी कॉमच आहे. आशा पारेखच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे? द हिट गर्ल आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू, 21 नंबर. खूप महत्वाचा असा प्रश्न आहे. बघूया काय विचारलंय आपल्याला. स्वस्थ बच्चे स्वस्थ भारत योजनेचा प्रमुख उद्देश कोणता? आता काय विचारलंय, स्वस्थ बच्चे स्वस्थ भारत या योजनेचा प्रमुख आपल्याला उद्देश विचारला आहे. मग उद्देश काय बघूया. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना चांगले आरोग्य सक्षमतेविषयक जागरूक करणे, बरोबर आहे. कोणाला बघा, विद्यार्थी करायचा आहे, शिक्षक पण आणि पालक पण, या सगळ्यांना काय करायचं आहे? आरोग्य आणि सक्षमतेविषयी जागरूक करायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना दररोज किमान 60 मिनिटे खेळण्यासाठी प्रोत्साहित करायचं, हे सुद्धा बरोबर आहे. विद्यार्थ्यांमध्ये ऑलिम्पिक व पॅराऑलिम्पिक स्पर्धाविषयी सांघिक किंवा सांधिक मूल्य रुजवणे, हे सुद्धा बरोबर आहे. मग तिन्ही बरोबर म्हणलं आपलं उत्तर काय येईल? वरीलपैकी सर्व बरोबर हे आपलं उत्तर येईल. लक्षात ठेवा, खूप महत्वाची योजना आहे स्वस्थ बच्चे स्वस्थ भारत. या ठिकाणी तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं, इथं तुम्हाला गंडू शकतात. इथं काय दिलंय? किमान 60 मिनिटे आहेत. तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, किमान 80 मिनिटे, किमान 90 मिनिटे, किमान 40 मिनिटे, म्हणजे असं देऊन तुम्हाला काय करू शकतात? चुकवू शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 22 नंबर. राष्ट्रीय महिला कोष 1993 ही योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली असं विचारलं आपल्याला. खूप महत्वाची अशी योजना आहे. ग्रामीण भागामध्ये मुलींच्या शिक्षणातील प्रमाण वाढवणे, गरीब महिलांना त्यांच्या सामाजिक आर्थिक विकास करण्याच्या हेतूने कर्ज उपलब्ध करून देणे, दोन्ही बरोबर आहेत. मग आपलं उत्तर येईल 1 आणि 2 दोन्ही हे आपलं उत्तर येईल. मग लक्षात ठेवायचं, राष्ट्रीय महिला कोष कधी निर्माण करण्यात आला होता? तर हा 1993 ला करण्यात आला होता. खूप महत्वाचा आहे. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 23 नंबर. सुकन्या समृद्धी योजनेबाबत खालीलपैकी सत्य विधान ओळखा. पहिलं विधान काय दिलंय? सुरुवात 26 जानेवारी 2015 ला झाली. बघा, पहिलंच विधान चुकीचं दिलंय. सुरुवात कधी झाली होती? 22 जानेवारी 2015. कुठं सुरुवात झाली होती? हरियाणामधील पानिपत या ठिकाणी. हरियाणामधील पानिपत या ठिकाणी सुरुवात झाली होती. उद्घाटन कोणी केलं होतं? नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. मग बघा इथं किती मायनर चुकीचं दिलंय पहा. फक्त 22चं काय केलंय? 26 जानेवारी केलंय. ठीक आहे. पुढचं काय? बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत सुरुवात करण्यात आली होती, बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. सुकन्या समृद्धीची सुरुवात कधी करण्यात आली? कोणत्या योजनेअंतर्गत करण्यात आली होती? बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत. मग आता बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कधी सुरू झाली विचारलं तर काय येईल आपलं उत्तर? याचं सुद्धा उत्तर येईल आपलं 22 जानेवारी 2015 ला झाली. कुठून सुरुवात झाली होती? पानिपत या ठिकाणाहून. ठीक आहे. पुढचं बघू. याचा मुख्य उद्देश मुलींच्या उच्च शिक्षण आणि विवाहाविषयक आर्थिक गरजा भागवणे हा आहे, बरोबर आहे. यामध्ये 10 वर्षाच्या आतील वय असणाऱ्या मुलींचे बँक खाते उघडता येते, हे सुद्धा बरोबर आहे. मग ब, क आणि ड तिन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. फक्त अचूक आहेत. मग आपलं उत्तर काय येईल? ब, क, ड बरोबर हे आपलं उत्तर येईल. मग हा पर्याय किती नंबरला आहे आपल्याला? ब, क, ड. बघा पर्याय क्रमांक 3 आहे आपल्याला. ब, क आणि ड. पा अ मध्ये त्यांनी काय केली होती? मायनर चूक केली होती. 22 जानेवारीचं त्यांनी काय केलं होतं? 26 जानेवारी आपल्याला दिलं होतं. ठीक आहे. पुढचा 24 नंबरचा प्रश्न बघा, पुन्हा इथं आलाय. त्याच योजनेवरती पुन्हा प्रश्न विचारलाय बघा. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेबाबत विचार करा सांगितलंय. आता ह्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गतच सुकन्या समृद्धी योजना चालू होती. मग बघा या योजनेची सुरुवात कधी झाली? 22 जानेवारी 2015 रोजी हरियाणातील
पानिपत या ठिकाणी पहिलं विधान काय बरोबर आहे, पहिल्या प्रश्नातच आपण पाहिलं. मुख्य उद्देश काय आहे, बाल लिंग गुणोत्तर सुधारणे हा आहे, बरोबर आहे. मुख्य लक्ष देशातील दर हजारी मुलामागे मुलींच्या जनसंख्येत वाढ करणे हा आहे, बरोबर. या योजनेची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून माधुरी दीक्षित आहे, हे सुद्धा बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येईल, इथं काय विचारलंय, वरीलपैकी असत्य विधान ओळखायचं, म्हणजे चुकीचं विधान ओळखायला सांगितलं आपल्याला, चूक विधान. मग यापैकी एक सुद्धा चुकीचं विधान नाही, चारही विधान काय या ठिकाणी आपले बरोबर आहेत. ठीक आहे, मग आपलं उत्तर काय येईल, यापैकी एकही नाही, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे, पुढचा 25 नंबर प्रश्न बघा. माझी कन्या भाग्यश्री योजनेबाबत विचार करा. कोणती योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना. या योजनेबाबत आपल्याला विचार करायला सांगितलाय. मग बघूया, या योजनेअंतर्गत शासन दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींना 21,200 रुपयांचा विमा संरक्षण पुरवण्यात येईल. त्याच्यानंतर ज्या गावामध्ये लिंग गुणोत्तर 1,000 पेक्षा अधिक असेल त्या गावाला 5 लाख रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. मग यापैकी कोणतं विधान बरोबर आहे, अ आणि ब दोन्ही विधान या ठिकाणी आपले बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपला 26 नंबर म्हणजे शेवटचा प्रश्न. एकात्मिक बालविकास प्रकल्पाची सुरुवात केव्हा करण्यात आली. तर काय विचारलंय, एकात्मिक बालविकास प्रकल्पाची सुरुवात केव्हा करण्यात आली, प्रश्न आपण घेतलेला आहे. याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्र.